जय हिंद मित्रांनो, स्टडी GQ मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। पहिला प्रश्न आहे। पहिला प्रश्न पहा, चौथी भिंत ही कथासंग्रह कोणी लिहिले? तर पहा, खालील काही व्यक्तींची नावे दिली आहे, तुम्ही सोडून पहा। चौथी भिंत ही कथासंग्रह कोणी लिहिले? तर पहा, आपले उत्तर येणार बी, उर्मिला पवार। कोणी लिहिले? चौथी भिंत ही कथासंग्रह उर्मिला पवार यांनी लिहिले। पुढचा प्रश्न पहा, पुढचा प्रश्न आहे, ओझोन थराचा शोध कोणी लावला? तर पहा, ओझोन या थराचा शोध कोणी लावला? तर पहा, खालील ऑप्शन दिले आहे, तर कोणी लावला? तर आपलं उत्तर येणार सी, म्हणजे ए व बी दोन्ही, म्हणजे चार्ल्स फॅब्री व हेनरी ब्युझन। कोणी लावला? चार्ल्स फॅब्री, प्रोनाउन्सिएशनसाठी सॉरी, चार्ल्स फॅबी व हेनरी ब्युझन यांनी ओझोन थराचा शोध लावला। पुढचा प्रश्न पहा, पुढचा प्रश्न आहे, पहा, रॉकी पर्वतरांगेतून कोणत्या प्रकारचे वारे वाहतात? खालील काय ऑप्शन दिले आहे, तुम्ही सोडून पहा। तर पहा, याचं उत्तर येणार चिनूक। रॉकी पर्वतरांगेतून कोणत्या प्रकारचे वारे वाहतात? तर चिनूक या प्रकारचे वारे वाहतात। पुढचा प्रश्न पहा, पुढचा प्रश्न आहे, खग्रास सूर्यग्रहणाचा कालावधी जास्तीत जास्त किती सेकंदाचा असतो? पहा, इथं सेकंद दिले आहे, तर खग्रास सूर्यग्रहणाचा कालावधी जास्तीत जास्त किती सेकंदाचा असतो? तर पहा, खालील ऑप्शन दिले आहे, तुम्ही सोडून पहा। तर खग्रास सूर्यग्रहणाचा कालावधी जास्तीत जास्त किती असतो? तो 440 सेकंद। 440 सेकंद म्हणजे 7 मिनिटे 20 सेकंद। 7 मिनिटे 20 सेकंदाचा असतो, म्हणजे 440 सेकंदाचा असतो। पुढचा प्रश्न पहा, पुढचा प्रश्न आहे, कोलकाता विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात बंगालच्या गव्हर्नरवर कोणी गोळ्या झाडल्या? तर पहा, स्वातंत्र्यपूर्वीचा काळ आहे हा। कोलकाता विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात बंगालच्या गव्हर्नरवर कोणी गोळ्या झाडल्या, म्हणजे कोणत्या क्रांतिकारयांनी गोळी झाडल्या? तर पहा, खालील का ऑप्शन दिले आहे, तुम्ही सोडून पहा। तर पहा, आपले उत्तर येणार बीना दास। कोणी गोळ्या झाडल्या? बीना दास यांनी गोळ्या झाडल्या। पुढचा प्रश्न पहा, पुढचा प्रश्न आहे, 18 फेब्रुवारी 1946 रोजी मुंबई येथे ब्रॅकेट या ब्रिटिश युद्धनौकेवर भारतीय सैनिकांनी उठाव केला। तर पहा, खालील का ऑप्शन दिले आहे, कोणती ती युद्धनौका आहे जिथे क्रांतिकारकांनी किंवा भारतीय सैनिकांनी ब्रिटिश युद्धनौकेवर उठाव केला होता? तर कधी? 18 फेब्रुवारी 1946 रोजी। तर पहा, कोणती युद्धनौका आहे ती? खालील का ऑप्शन दिले आहे, तुम्ही सोडून पहा। तर 18 फेब्रुवारी 1946 रोजी मुंबई येथे तलवार, कोणती युद्धनौका? तलवार या ब्रिटिश युद्धनौकेवर भारतीय सैनिकांनी उठाव केला होता। तर कोणत्या युद्धनौका होती? तलवार। पुढचा प्रश्न पहा, पुढचा प्रश्न आहे, भारतीय ब्रह्म समाजाची स्थापना कोणी केली? तर भारतीय ब्रह्म समाजाची स्थापना कोणी केली? तर पहा, खालील काही व्यक्तींची नावे दिली आहे, तुम्ही सोडून पहा। तर भारतीय ब्रह्म समाजाची स्थापना कोणी केली? तर केशवचंद्र सेन। कोणी केली? केशवचंद्र सेन यांनी भारतीय ब्रह्म समाजाची स्थापना केली। पुढचा प्रश्न पहा, पुढचा प्रश्न आहे, ड्रॅसेरा वनस्पती ही वनस्पतीच्या कुठल्या वर्गात मोडते? तर वर्ग विचारले आहे। ड्रॅसेरा वनस्पती ही वनस्पतीच्या कुठल्या वर्गात मोडते? तर कुठल्या वर्गात मोडते ही ड्रॅसेरा वनस्पती? तर पहा, खालील ऑप्शन दिले आहे, तर कीटकभक्षी। कोणत्या वर्गामध्ये? ड्रॅसेरा ही वनस्पती कीटकभक्षी या गटात मोडते किंवा वर्गात मोडते। पुढचा प्रश्न पहा, पुढचा प्रश्न आहे, तारामासा हा प्राणी कोणत्या संघात मोडतो? संघ विचारला आहे, तारामासा हा प्राणी कोणत्या संघामध्ये मोडतो? तर पहा, खालील ऑप्शन दिले आहे, तर कोणत्या संघात मोडतो? इकायनोडर्माटा। कोणत्या संघामध्ये? इकायनोडर्माटा या संघामध्ये मोडतो। पुढचा प्रश्न पहा, पुढचा प्रश्न आहे, न्यूट्रॉनचा शोध कोणी लावला? तर कोणी लावला न्यूट्रॉनचा शोध? तर खूप सोपा प्रश्न आहे हा। न्यूट्रॉनचा शोध कोणी लावला? तर चॅटविकनी। कोणी? चॅटविक यांनी न्यूट्रॉनचा शोध लावला। कधी? तर
1932ला, कधी 1932ला न्यूटनचा शोध लावला. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे ऑक्सिजनचा अनुक्रमांक किती आहे? तर पहा ऑक्सिजनचा अनुक्रमांक विचारला आहे, तर ऑक्सिजनचा अनुक्रमांक किती आहे? तर पहा खालील ऑप्शन दिले, तुम्ही सोडून पहा. किती आहे ऑक्सिजनचा अनुक्रमांक? तर 8 आहे. किती आहे? 8 आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे टिपेश्वर अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे टिपेश्वर अभयारण्य? तर पहा खालील ऑप्शन दिले आहे, तुम्ही सोडून पहा. तर टिपेश्वर अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये. कोणत्या जिल्ह्यामध्ये? यवतमाळ जिल्ह्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती नदी ही पूर्ववाहिनी नदी नाही? पूर्ववाहिनी नदी नाही असे विचारले आहे. तर पहा खालीलपैकी कोणती नदी ही पूर्ववाहिनी नदी नाही आहे? तर पहा गोदावरी ही पूर्ववाहिनी आहे. भीमासुद्धा पूर्ववाहिनी आहे. कृष्णासुद्धा पूर्ववाहिनी आहे. फक्त वैतरणा ही पश्चिम वाहिनी नदी आहे. कोणती? पश्चिम वाहिनी नदी आहे. वैतरणा ही पश्चिम वाहिनी नदी आहे. तर आपला प्रश्न काय होता? खालीलपैकी कोणती नदी ही पूर्ववाहिनी नदी? मग पूर्ववाहिनी नदी नाही आहे म्हणत आहे, तर आपलं वैतरणा उत्तर येणार आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे गरमसूर डोंगररांगा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर पहा गरमसूर डोंगररांगा विचारल्या, तर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर नागपूर जिल्ह्यामध्ये. गरमसूर डोंगररांगा नागपूर या जिल्ह्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे हरिश्चंद्रगड शिखराची उंची किती मीटर आहे? मीटर विचारले आहे, तर हरिश्चंद्रगड आहे त्या शिखराची उंची किती मीटर आहे? तर हरिश्चंद्रगड शिखराची उंची किती मीटर आहे? तर 1424 मीटर. किती? 1424 मीटर एवढी हरिश्चंद्रगड या शिखराची उंची आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे प्रार्थना समाजाच्या प्रचारासाठी कोणते वृत्तपत्र सुरू करण्यात आले होते? तर पहा दानोबा पांडुरंग तळखरकर यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली आणि त्याच दरम्यान त्यांनी त्यांच्या प्रचारासाठी वृत्तपत्र सुरू केले होते. तर प्रार्थना समाजाच्या प्रचारासाठी कोणते वृत्तपत्र सुरू करण्यात आले होते? तर पहा खालील ऑप्शन दिले आहे, तुम्ही सोडून पहा. तर कोणते वृत्तपत्र होते? तर सुबोध पत्रिका. कोणते वृत्तपत्र होते? सुबोध पत्रिका ही वृत्तपत्रिका होती. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे पुढचा प्रश्न पहा महात्मा ज्योतिबा फुले यांनी 24 सप्टेंबर 1873 रोजी कोणत्या ठिकाणी सत्यशोधक समाजाची स्थापना केली? तर पहा सत्यशोधक समाजाची स्थापना कधी करण्यात आली? तर 24 सप्टेंबर 1873 रोजी. तर आपल्याला ठिकाण विचारलं तर कोणत्या ठिकाणी करण्यात आली? तर पहा खाली काय ठिकाण दिले आहे, तुम्ही सोडून पहा. तो कोणत्या ठिकाणी करण्यात आली? तर पुणे या ठिकाणी. कोणत्या ठिकाणी? पुणे या ठिकाणी करण्यात आली. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे जगदंब कुष्ठनिवास ही संस्था कोणी स्थापन केली? तर पहा खालील काही व्यक्तींची नावे दिली आहे. तर जगदंब कुष्ठनिवास ही संस्था कोणी स्थापन केली? तर डॉक्टर शिवाजीराव पटवर्धन. कोणी स्थापन केले? जगदंब कुष्ठनिवास डॉक्टर शिवाजीराव पटवर्धन यांनी स्थापन केली. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म 14 जुलै 1856 रोजी कोणत्या ठिकाणी झाला? ठिकाण विचारले आहे. गोपाळ गणेशकर आगरकर यांचा जन्म 14 जुलै 1856 रोजी कोणत्या ठिकाणी झाला? तर टेंभू. कोणत्या ठिकाणी? टेंभू या ठिकाणी. कुठे येते? तर सातारा या ठिकाणी. गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म 14 जुलै 1856 रोजी टेंभू या ठिकाणी झाला. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे तुतीकोरीन हे बंदर भारतातील कोणत्या राज्यामध्ये आहे? तर पहा तुतीकोरीन हे बंदर विचारले आहे. तर तुतीकोरीन हे बंदर भारतातील कोणत्या राज्यामध्ये आहे? तर कोणत्या राज्यामध्ये आहे? तर तामिळनाडू राज्यामध्ये.
कोणत्या राज्यामध्ये? तामिळनाडू या राज्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, गोविंदाग्रज या टोपण नावाने कोणास ओळखले जाते? तर पहा, गोविंदाग्रज या टोपण नावाने कोणाला ओळखले जाते? खूप सोपा प्रश्न आहे. तर राम गणेश गडकरी. कोणाला ओळखले जाते? राम गणेश गडकरी यांना ओळखले जाते. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, भरतनाट्यम हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर पहा, भरतनाट्यम हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर तामिळनाडू. कोणत्या राज्याशी? तामिळनाडू या राज्याशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, पुढचा प्रश्न पहा, कलम ब्रॅकेटनुसार उपराष्ट्रपतींना पदाची शपथ राष्ट्रपती देतात. तर पहा, कोणत्या कलमानुसार उपराष्ट्रपतींना पदाची शपथ राष्ट्रपती देतात? तर पहा, खालील ऑप्शन दिले आहे, तुम्ही सोडून पहा. तर पहा, देतात कोणत्या कलमानुसार? कलम 69 नुसार. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, कोतवालास अर्जित रजा मंजूर करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर पहा, कोतवालास अर्जित रजा मंजूर करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर कोणाला असतो कोतवालास अर्जित रजा मंजूर करण्याचा अधिकार? तर तहसीलदारास असतो. कोणास? तहसीलदारास असतो. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न आहे, वाऱ्याने हलते रान हा निबंध संग्रह कोणी लिहिला? तर पहा, वाऱ्याने हलते रान हा निबंध संग्रह कोणी लिहिला? तर पहा, याचं उत्तर येणार माणिक गोळघाटे. कोणी लिहिला? माणिक गोळघाटे यांनी वाऱ्याने हलते रान हा निबंध संग्रह लिहिला. कोणता निबंध संग्रह? वाऱ्याने हलते रान हा निबंध संग्रह. कोणी? तर माणिक गोळघाटेंनी. विद्यार्थी मित्रांनो, हे आपले 25 प्रश्न होते. जर तुम्हाला व्हिडिओ युजफुल वाटले असेल तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.